ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया म्हणत असते महिपतचा कॉल ठेवल्यावर, की महिपतने तर मलाच अडकवलं. आता हा म्हणतोय की अर्जुनला एक्स्पोला जाण्यापासून थांबव. मलाच अडकून टाकलं ह्यानी, असं म्हणते आता प्रिया. ह्याच्या बाबाचं काय जातंय सांगायला, कसा अडवू मी त्या दोघांना, असं म्हणते आता प्रिया. तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन बाहेर जात असतात. तर आता प्रिया त्यांना बघते. हे दोघं इतक्या उशिराचे कुठे निघालेत, असं म्हणते आता प्रिया. तर आता सायली अर्जुनला बाहेर घेऊन येते गार्डनमध्ये आणि मग ती म्हणते, "चाला इथे." तर मग आता अर्जुन म्हणतो, "एवढ्या रात्री काय करायचं इथे? चपला काढा," असं म्हणते ती. "नाही, नाही, नाही, मी नाही काढणार," असं म्हणतो अर्जुन. "तू पण चपला घाल," असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता हे सगळं प्रिया लांबून बघत असते. तर मग आता अर्जुन म्हणतो, "तू पण चपला घाल, लागेल काहीतरी पायाला." तर आता सायली म्हणते, "अहो लागायलाच हवंय. गवताचा थंड स्पर्श आपल्या पायाला लागायलाच हवा," असं म्हणते आता सायली. "काढा बरं चपला," असं म्हणते ती. तर अर्जुन म्हणतो, "मी नाही काढणार चपला. तुला पण सांगतो तू चप्पल घाल." तर मग आता सायली म्हणते, "बरं असं का करताय तुम्ही? बरं मोकळा श्वास तरी घेता येतोय ना तुम्हाला?" असं म्हणते सायली. तर आता सायली म्हणते, "मस्त छान थंड वारा सुटलाय आणि नशिबाने पाऊस सुद्धा नाहीये." "येस," असं म्हणतो अर्जुन. तर मग आता सायली म्हणते, "जरा थंड वाऱ्यात फिरलो तर झोप सुद्धा छान येईल." तर आता अर्जुन आपली स्टोरी सांगतो, की लहानपणी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना ब्रेक घ्यायचो आणि इथे चालायला यायचो. आणि कधी-कधी तर आम्ही इथे गवतावर बसूनच अभ्यास करायचो, असं सांगत असतो तो आता सायलीला सगळं. आणि प्रिया मात्र ऐकत असते या दोघांचं बोलणं. आणि गंमत म्हणजे गवतावर बसून केलेला अभ्यास नीट आठवण राहायचा, असं म्हणतो आता अर्जुन. "हा मूर्ख अर्जुन सायलीबद्दल अभ्यासाबद्दल काय बोलतोय," असं म्हणते आता प्रिया. "एक्स्पोबद्दल बोलायचं ना, जिथे जाणार आहे त्याच्याबद्दल बोलायचं," असं म्हणते प्रिया. "ते सोडून भलतंच बोलताय." तर आता सायली अर्जुनला म्हणत असते, "निसर्गाच्या सानिध्यात बसून अभ्यास केला तर तो नीट होणारच ना. आणि खरं तर ना निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो," असं म्हणते आता सायली. "ते घ्यायला आपलेच हात कमी पडतात," असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो, "पण निसर्ग आजकाल दिसतोच कोणाला? दिसतात दिसतात तर फक्त चार भिंती, घराच्या नाहीतर ऑफिसच्या," असं म्हणतो आता अर्जुन. "आणि कुठे बाहेर जायचं असेल तर मग गाडीने," असं म्हणतो अर्जुन. "आणि गरम झालं तर लगेच एसी ऑन करायचं." तर मग आता सायली म्हणते, "म्हणून तर आपण असं निसर्गाच्या सानिध्यात यायचं," असं म्हणते आता सायली. "आणि थंड हवा खाण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जावं असं काही नाही," असं म्हणते आता सायली. "छान गवतावर चाललो ना तरीही थंड वाटतं," असं म्हणते सायली. तर आता इथे प्रिया म्हणते, "ह्यांचं बोलणं ऐकण्यात काहीच तथ्य नाहीये. आता ह्याला एक्स्पोला जाण्यापासून थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं," असं म्हणते आता प्रिया. "सायलीच्या हळव्या कोपऱ्यावर घाव घालायला हवा," असं म्हणते आता प्रिया. "म्हणजे त्या अर्ध्या मेंदूवर," असं म्हणते आता प्रिया. "म्हणजे तिला काही झालं ना तर सायली मस्त अडकेल," असं म्हणते प्रिया. "तिला जर काही झालं ना तर सायली मस्त अडकेल. तो जो आयत्या बिळावर नागोबा डोलतोय ना त्याला कामाला लावते," असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे परत अर्जुन आणि सायली दाखवलंय. तर आता सायली म्हणते, "काय खरं आहे, तुमच्या तर पायाला स्पर्शच होत नाही आहे गवताचा," असं म्हणते आता सायली. "काढा बघू ते चपला आधी," असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो, "मला चपलांशिवाय चालायची सवय नाही आहे." तर आता सायली म्हणते, "असं काय करताय? चपला काढा ना आणि अनवाणी चाला ना," असं म्हणते आता सायली. "नाही नाही, चप्पल नाही कळणार," असं म्हणतो आता अर्जुन. "आता तर मी अजिबात नाही ऐकणार आहे हं," असं म्हणते आता सायली. "मला सवय नाही आहे चप्पल नसताना चालायची, अजिबात नाही काढणार," असं म्हणतो आता अर्जुन. "तुम्ही असं का करताय हो," असं म्हणते आता सायली. "जरा चाला ना बिना चपलाच्या गवतावर," असं म्हणते आता सायली. "किती छान थंड वाटतं बघा," असं म्हणते आता सायली. "चप्पल घालून चाललं तर काय प्रॉब्लेम आहे," असं म्हणतो आता अर्जुन. "बरं ठीक आहे, मग आतून मी तुमचा ऑफिसचा बूट सुद्धा आणून देऊ का," असं म्हणते आता सायली. "नाही म्हणजे मोजे पण घाला आणि मग चाला, नाही का," असं म्हणते आता सायली अर्जुनला. "अरे बापरे, बायको चिडली," असं म्हणतो आता अर्जुन. "हे मला अफोर्ड होणार नाही," असं म्हणतो तो. "घ्या बायको, हॅपी," असं म्हणतो आणि आता तो चपला काढतो. तर आता इथे नागराज बसलेला असतो, तर त्याला फोन येतो आता प्रियाचा. तर आता इथे नागराज म्हणतो, "नवऱ्याच्या बाजूला शांत झोप लागत नाही का हिला आता," असं म्हणतो आणि थक म्हणतो आता नागराज. "अरे काय वैताग आहे हिचा," असं म्हणतो आता नागराज. कारण आता प्रिया कंटिन्यू कॉल करत असते नागराजला आणि तो कट करत असतो. "हिच्यात तर," असं म्हणतो आता नागराज. "काय चाललंय तुझं," असं म्हणतो तो. "काय काळे वेळ आहे की नाही तुला," असं म्हणतो आता नागराज. "रात्रीचं काय फोन करतेस का," असं म्हणतो तो. "का रात्रीचं काय तुम्हाला अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत चर्चा करायची असते का तुम्हाला," असं म्हणते आता प्रिया. "तंगड्यावर करून मोबाईलवर गेमच खेळत असणार ना," असं म्हणते आता प्रिया. "तू कामाचं काय ते बोल ना," असं म्हणतो आता नागराज. तर आता प्रिया म्हणते, "काम माझं नाही महिपतचं आहे." तर आता इथे प्रिया सांगते नागराजला, की उद्या अर्जुन आणि सायली एका बिझनेस एक्स्पोला जाणार आहेत आणि आम्हाला संशय आहे की ते दोघं तिकडे जाऊन काहीतरी वेडेवाकडं करणार आहेत, असं म्हणते प्रिया. "त्यांना तिथे जाण्यापासून अडवायचं आहे," असं म्हणते प्रिया. "मग अडव," असं म्हणतो आता नागराज. "सगळ्यांची जबाबदारी मी काय एकटीने घ्यायची," असं म्हणते आता प्रिया. "म्हणजे तुम्ही काय सगळे माझ्या मेहनतीवरच्या फक्त
तर मलाही खाणार माझ्या मेहनतीवरची असं म्हणते तर प्रिया. त्या अर्जुनच्या घरात कोण राहतं, तू का मी? हॅलो असं म्हणत होता नागराज. मी कसं अडवू त्याला, आणि मी काय इथे बसल्या बसल्या त्याला अडवू कशा शकणार, माझ्या हातात काय रिमोट आहे असं म्हणतो होता नागराज. दाबलं बटन अडवलं अर्जुनला, दाबलं बटन अडवलं सायलीला असं म्हणतो नागराज. हो, रिमोट कंट्रोलनेच अडवायचं असं म्हणते आता प्रिया. आणि त्या रिमोट कंट्रोलचं नाव आहे प्रतिमा असं म्हणते प्रिया. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवलंय परत. तर आता सायली अर्जुनला गवताकडे घेऊन जात असते आणि म्हणत असते, चला चालूया आता गवतावर म्हणत. असं नाही, डोळे बंद करा आणि एक एक पाऊल टाका. किती छान थंड वागतं ते बघा असं म्हणते ती. आणि मग आता दोघेही चालतात आता गवतावर. आता खूप छान सीन दाखवलाय अर्जुन आणि सायलीचा, म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे खूप छान झालंय. तू जवळ येता वगैरे खूप छान दाखवले. नक्की बघा एपिसोडमध्ये. तर आता नागराज म्हणतो म्हणजे प्रियाला, तर मग आता प्रिया म्हणते, तुम्हाला तर सगळंच एक्सप्लेन करून सांगावं लागतं असं म्हणते प्रिया. तर ऐका, आता सायलीला कुठेही जाण्यापासून एकच गोष्ट अडवू शकते असं म्हणते आता प्रिया. ती आहे प्रतिमाचा आजारपण किंवा एखादा प्रतिमाचा अपघात वगैरे असं म्हणते आता प्रिया. हे बघा, असं काहीतरी झालं ना तर सायली पळत प्रतिमाकडे येईल असं म्हणते प्रिया, आणि तिथून निघूच शकणार नाही. आणि अर्जुनचं काय, त्याला तिथे थांबणं भागच आहे ना असं म्हणते प्रिया. अच्छा अच्छा, म्हणजे मला असं काहीतरी करायचं आहे ज्यामुळे प्रतिमा वहिनी आडवी होईल असं म्हणतो आता नागराज. आणि मग तिची काळजी घ्यायला इकडे सायली आणि अर्जुन इकडे येतील असं म्हणतो नागराज, आणि इथेच अडकतील असं म्हणतो नागराज. तसंच ना? तर आता प्रिया म्हणते, कळलं बाबा एकदाच यानं. काय बोलली असं म्हणतो आता अर्जुन. नागराज. तर मग आता प्रिया म्हणते, म्हणजे ते अर्ध्या मेंदूला हलवून खिळखिळा कसं करायचं ना, ह्याचा विचार करा असं म्हणते आता प्रिया. चला डोकं चालवा जरा असं म्हणते प्रिया. बघतो ठेव फोन असं म्हणतो आता नागराज. एवढ्या रात्री मी प्रतिमा वहिनीचं काय करायला हवं ज्याच्यामुळे अर्जुन आणि सायली धावत पळत इकडे येतील असं म्हणतो आता नागराज. तर आता इथे नागराज विचार करत असतो, काय असं करू ज्याच्याने सायली आणि अर्जुन इथे येतील असा विचार करत असतो आता नागराज. ऍक्सिडेंट? नाही, इतक्या रात्री ऍक्सिडेंट कसा करता येईल असं वाटत होतं नागराज. काहीतरी असं करायला पाहिजे ज्याच्यामुळे वहिनी घाबरेल, तिला त्रास होईल. गागच लावतो असं म्हणतो आता नागराज. सुमन झोपली नसेल अजून काढ, तर नाहीतर येईल बोंबलत वहिनी वहिनी म्हणून असं म्हणतो होता नागराज. त्यापेक्षा असं म्हणतो नागराज आणि बाहेरून कडी लावतो आता सुमनच्या खोलीला. अरे हा, उद्याच्या त्या बिझनेस एक्सपोला येतोयस ना तू असं म्हणतो आता प्रताप. विचारत असतो फोनवरून, आणि कल्पना मात्र कपडे ठेवत असते कपाटात. अरे हो रे, खूप लिमिटेड इन्व्हिटेशन्स पाठवलेत असं म्हणतो प्रताप. माहिती आहे मला, पण इन्व्हायटीजच्या लिस्टमध्ये मी तुझं नाव वाचलं म्हणून तुला फोन केला असं म्हणतो प्रताप. हो, खूप प्रेस्टिजियस एक्सपो आहे असं म्हणतो प्रताप. चुकून चालणार नाही, येतोस ना? हो ठीक आहे, उद्या भेटूया ना, बाय असं म्हणतो आता प्रताप. कल्पना आता साड्या काढून ठेवत असते तिच्या आवडीच्या बाहेर कपाटाच्या, आणि आता प्रताप म्हणतो, कल्पना अगं हे काय चाललंय तुझं असं म्हणतो प्रताप. कपाटावरती आहेस का? मग हे एवढ्या साड्या का काढल्यास बाहेर? हो, उद्याची तयारी करते असं म्हणते आता कल्पना. बरं, उद्या मी एक्सपोला ही साडी नेसू असं म्हणते आता कल्पना. तू कुठलीही साडी नेस, तू कायम सुंदरच दिसतेस असं म्हणतो आता प्रताप. काय हो तुम्ही पण नीट सांगा ना मला असं म्हणते आता कल्पना. अहो, तुमचं नाव मोठ्या बिझनेसमॅन मध्ये गणलं जातं असं म्हणते आता कल्पना. मग मी तुम्हाला शोभायला नको का असं म्हणते कल्पना. अगं हे मला का अवॉर्ड नाही मिळणार आहे तिथे असं म्हणतो प्रताप. आपल्याला फक्त ते एक्सपो अटेंड करण्याचं इन्व्हिटेशन आहे असं म्हणतो आता प्रताप. त्यासाठी आपल्याला तिथे जायचं आहे. ठीक आहे असं म्हणतो आता प्रताप. अहो पण तुमचा मान आहे हा असं म्हणते कल्पना. मग तिथे अजून सारे मोठे बिझनेसमॅन असतील, पण तुमच्यासारखे आई वडिलांकडनं भांडवल न घेता स्वतःचा व्यवसाय उभा करणारा असं किती जण असतील हो असं म्हणते कल्पना. त्यातले कितीतरी करप्ट पण असतील असं म्हणते कल्पना. म्हणजे पैसे खाऊन मोठे झालेले असं म्हणतो कल्पना. महिपत सारखे असं म्हणते कल्पना. तेही खरंच आहे असं म्हणतो आता प्रताप. आणि तिथल्या लोकांमध्ये ना माझा नवरा जो आहे ना हिऱ्यासारखा अगदी उठून दिसणार आहे असं म्हणते आता कल्पना. आणि तुमच्यासोबत उभी राहून सुद्धा माझी मान सुद्धा अशी ताठ होणार आहे असं म्हणते कल्पना. मग मी तुमच्यासारखी अशी उठून दिसायला नको का असं म्हणते कल्पना. म्हणजे असं म्हणतो आता प्रताप. सांगा मला कुठची साडी नेसू मी असं म्हणते कल्पना. ही साडी नेसू का ही असं म्हणते कल्पना. ही नेस, खूप छान दिसेल तुला असं म्हणतो आता प्रताप. चालेल असं म्हणते ती. तर आता इथे प्रताप आग लावतो घरासमोर. पानं गोळा करून आता आग लावतो तो, आणि शेकोटीसारखं पेटवतो त्याला प्रताप. तर आता ऍक्टिंग करतो नागराज, आणि तो म्हणतो, का हो देसाई, रोज बोंब भरता ना की आमचा कचरा तुमच्या इथे येतो म्हणून? हे बघा जाऊन टाकला कचरा असं म्हणतो आता नागराज. ऍक्टिंग करतो आधी सगळी. सकाळी किती बोंब मारलीत, म्हटलं होतं ना एक पानही ठेवणार नाही, बघा जाऊन टाकलं असं म्हणतो आता नागराज.
येत का नाही आहे अजून बाहेर असं म्हणतो होता नागराज. अहो दिसतंय ना तुम्हाला, बघा बघा असं म्हणतो नागराज. उद्यापासून बोलणार नाही तुम्ही, माहिती आहे मला असं म्हणतो नागराज. बघा आत्ताच बघून घ्या असं म्हणतो तो जोरजोरात. तर मग आता प्रतिमा येते आणि म्हणते, काय हो भाऊजी काय झालं असं म्हणते आता प्रतिमा. काय झालंय का एवढं असं म्हणते प्रतिभा. अगं ते बघ ना असं म्हणतो होता नागराज. ते ग देसाई रोज बोंब मारत असतात असं म्हणतो नागराज. आपला कचरा कसं त्यांच्या अंगणात जातो असं म्हणतो होता नागराज. हे बघ सगळा कचरा जाळून टाकले असं म्हणतो. तर आता प्रतिमा आगीकडे बघते आणि तिला त्रास व्हायला लागतो. आता ते आग लागली म्हणजे ते का बोलू शकणार नाही तसं म्हणतो नागराज. आणि आता प्रोवोक करत असतो तो आता प्रतिमाला. अशी आग लावली आहे ना, अशी आग लागली आहे ना, की सगळं नष्ट होणार ते आता असं म्हणतो आता नागराज. तर आता प्रतिमाला आठवतं की तिला पण असंच चाळलेलं असतो ना मैपत. आता आठवतं तिला ते. आणि नागराज ते कंटिन्यू बोलत असतो आणि प्रतिमाला मात्र सगळं आठवण त्रास होत असतो. आणि नागराज तिला ढकलतो आता आगीत. तर प्रतिमा आता जोरात ओरडायला लागते आणि असा हात हलवायला लागते. आणि आता प्रतिमा म्हणत असते, मला जाऊ नका जाऊ नका असं जोरात जोरात ओरडत असते ती. तर आता रविराज येतो त्यामुळे आता नागराज ऍक्टिंग करत असतो. नाही काय नाही होणार तुम्हाला, काय नाही होणार तुम्हाला असं म्हणत असतो तो. मला जाऊ नका, मला जाऊ नका असं म्हणत असते ती. आता रविराज येतो आणि तिला पकडतो जोरात. काय झालं प्रतिमा असं म्हणत असतो रविराज. नागराज काय चाललंय सगळं असं म्हणतो रविराज. तर आता नागराज म्हणतो, अरे मी पालापाचोळा चाळत होतो इथे आणि वहिनी आली आणि लगेच आग बघून घाबरले असं म्हणतो नागराज. काय झालं बघ ना असं म्हणतो नागराज. तर आता बेशुद्ध पडते आता इथे प्रतिमा. तर नागराज मात्र खूप खुश होतो. तर आता प्रिया आपल्या खोलीत येते तर अश्विन आता लाईट लावतो. अश्विन तू असं म्हणते आता प्रिया. अजून कसं काय तू जागा असं म्हणते आता अश्विन. तर कुठे होतीस असं म्हणतो अश्विन आता प्रियाला. ते मी असं म्हणते. तर आता तू झोपला नाहीस का असं म्हणते आणि विषय बदलते आता प्रिया. तुझा राग गेला की नाही बघायला थांबलो होतो असं म्हणते आता म्हणतो आता अश्विन. एवढा वेळ बाहेर काय करत होतीस असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते बाहेर फोनवर बोलत होते नागराज काकांसोबत असं म्हणते आता प्रिया. एवढ्या रात्री असं म्हणते आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते, खरं तर मी आईलाच फोन करणार होते. तिला आठवण करून द्यायची असते ना की तिने गोळ्या घेतली का नाही टायमावर. तर मग वेळ बघितला, वेळ झालाय म्हणजे आई एव्हाना झोपली असेल, मग काकांना फोन केला असं म्हणते प्रिया. काय रे एकही गोळी मिस झाली ना आईची तरी ती अशी विचित्र वागायला लागते ना असं म्हणते प्रिया. नाही बरोबर आहे, प्रतिमा त्या वेळेवर गोळ्या घेते की नाही हे कोणीतरी लक्ष ठेवायलाच हवं असं म्हणतो आता अश्विन. कुठल्या गोळ्या दिल्यात त्याला, नाव काय असं म्हणतो अश्विन. तर आता प्रिया म्हणते, गोळ्यांचं नाव मला जस्ट चेक करायचे कुठली मेडिसिन्स दिलेत असं म्हणतो अश्विन. आणि आता फोन घेतो बघण्यासाठी. नाही मी सायकॅट्रिस्ट जरी नसलो तरी गोळ्यांचं कुठलं कॉम्बिनेशन आहे बस ते चेक करायचं होतं, बाकी काही नाही असं म्हणतात अश्विन. तर आता प्रिया डोकं खाजवते आणि म्हणते, गोळ्यांचं नाव नाही आठवत असं म्हणते ती. ते डॉक्टर श्रद्धानीच्या गोळ्या लिहून दिलेत ना त्याच गोळ्या होत्या असं म्हणते आता प्रिया. दुसऱ्या काही नाही आहेत आणि ते प्रिस्क्रिप्शन सुद्धा आईच्या घरी राहिले. ठीक आहे असं म्हणतो अश्विन. ठीक आहे राहू दे नंतर बघूया असं म्हणतो तो. तर आता प्रिया म्हणते ठीक आहे. तर मग आता अश्विन म्हणतो झोपायचं. तर आता प्रिया म्हणते हो हो झोपूया. किती कटकट करतो हा, मी इथे नव्हते ना तेव्हा निवांत प्लॅन करायचे असं म्हणते आता प्रिया. आता ना हे सगळे सुभेदार माझ्या डोक्यावर बसलेले असतात असं म्हणते प्रिया. धड श्वास सुद्धा घेऊ देत नाहीत. तर आता इथे प्रतिमाला आपल्या खोलीत घेऊन आलेला असतो रविराज. आणि मग आता रविराज डोळे उघड प्रतिमा, डोळे उघड असं म्हणत असतो आता रविराज प्रतिमाला. प्रतिमा प्रतिमा काय झालंय असं म्हणत असतो तो. हे प्रतिमा असं म्हणतो तो. तर आता नागराज म्हणतो, खरं तर माझं चुकलं दादा, खरं तर मी पालापाचोळा जायचंच नव्हतं असं म्हणतो आता नागराज. मला वाटलं वहिनी झोपली असेल, तिला आगीचा त्रास होणार नाही म्हणून मी सकाळी मग पाऊस पडतो ना रे असं म्हणतो आता नागराज. नाही 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 काय हरकत नाही असं म्हणतो आता रविराज. प्रतिमा प्रतिमा उठ ना ग असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. तर प्रतिमा मात्र उठतच नसते. तर आता सुमन वहिनी वहिनी मग दरवाजा आपटत असते. तर आता नागराजनेच तिला लॉक केलेलं असतं ना. तर आता नागराजला भुयावरती होतात. तर सुमन आहो आहो म्हणून जोरजोरात आपटत असते आता दरवाजा. आता ह्या सुमनला काय झालं असं म्हणतो रविराज. मी बघतो असं म्हणतो नागराज. प्रतिमा तू आपल्या खोलीमध्ये आहेस असं म्हणतो आता रविराज. आपल्याच खोलीमध्ये आहेस तू, घाबरू नकोस तू असं म्हणतो आता रविराज. तर आता ओरडायला लागते प्रतिमा सायली सायली म्हणून. आणि इथे सुमन वहिनी वहिनी म्हणून ओरडत असते. तर आता नागराज दरवाजा उघडतो. अहो कधीपासून मी दार वाजवतीये, कुणी कडी लावलेली असं म्हणते सुमन. दार कशाला कुणी लावेल, दार पक्का बसला होता असेल असं म्हणत होता नागराज. बरं ते राहू दे, तिकडे वहिनीची तब्येत बिघडली असं म्हणत होता नागराज. गोंधळ झालाय सगळा, झोपली ती असं म्हणत होता नागराज. चल 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 म्हणून घेऊन जातो सुमनला. तर आता इथे रविराज म्हणतो, प्रतिमाला सायलीला बोलवायचं आहे का, सायलीला बोलवायचं आहे का असं म्हणतो रविराज. काय होतंय, सायलीला बोलवायचं आहे का. प्रतिमा ग काय झालंय. तेवढ्यातच आता तिथे सुमन येते आणि ती म्हणते, काय झालं वहिनीला. तर आता रविराज म्हणतो, नागराजने आज बागेमध्ये कचरा जाळला आणि नेमकी प्रतिमा जाऊन तिथे पोचली आणि घाबरली ना ती त्यामुळे असं म्हणतो आता रविराज. तर आता सुमन रविराजकडे आता सुमन नागराजकडे बघते आणि म्हणते, अहो तुम्हाला कोणी सांगितलं होतं कचरा जाळायला. वहिनीना आगीची किती भीती वाटते माहिती आहे ना तुम्हाला असं म्हणते आता सुमन.
हो सुमन, मला कळतंय, पण इतक्या रात्रीची वहिनी बाहेर येईल असं वाटलं नव्हतं मला, असं म्हणतो नागराज. तर आता परत सायली सायली म्हणत असते प्रतिमा. तर आता रविराज म्हणतो, आता ही सतत सायलीचंच नाव घेते. तर आता नागराज मनातल्या मनात म्हणतो, सायलीला एक्स्पोला एक्स्पोला जाण्यापासून थांबण्यासाठी इतका मोठा घात घातला आणि आता वहिनी स्वतःच सायलीचं नाव घेते. क्या बात है, असं म्हणून खुश होतो आता नागराज. भाऊजी, सायलीला बोलून घ्यायला हवं आपण, असं म्हणते आता सुमन रविराजला. पण एवढ्या रात्री फोन कसं करणार ना, असं म्हणते आता सुमन. त्याला काय इमर्जन्सी आहे, बोलून घ्यायचं, असं म्हणतो आता नागराज. आणि एवढीही रात्र झालेली नाहीये, झोपली नसेल ती, असं म्हणतो आता नागराज. हो, मी अर्जुनला फोन करतो, असं म्हणतो आता रविराज. सायली जरी झोपली असेल ना, तरी तिला उठवायला लावतो अर्जुनला, असं म्हणतो आता रविराज. हो हो, मी सायलीला फोन करतो, असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला, आणि जातो बाहेर. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवलंय. तर आता अर्जुन म्हणतो, खूप छान वाटतंय आता. तेवढ्यातच फोन येतो आता अर्जुनला. तर मग आता अर्जुन म्हणतो, फोन? तर आता सायली म्हणते, एवढ्या रात्री सिनियरचा कॉल आहे, असं म्हणतो आता अर्जुन. सगळं ठीक असेल ना, असं म्हणता येतं सायली. बघतो, असं म्हणतो आता अर्जुन. बोल सिनियर, असं म्हणतो अर्जुन. हॅलो अर्जुन, प्रतिमाची तब्येत अचानक बिघडली आहे, असं म्हणतो आता रविराज अर्जुनला. हो, आणि ती आता सारखं सायलीचं नाव घेते, असं म्हणतो रविराज. व्हॉट, असं म्हणतो आता अर्जुन. तब्येत बिघडली आहे कुणाची, असं म्हणते आता सायली. काय झालं एक्झॅक्टली, असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता रविराज म्हणतो, ते सगळं एक्झॅक्टली तुला मी आल्यावरच सांगतो, असं म्हणतो आता रविराज. तू इथे प्लीज लवकर येशील का सायलीला घेऊन, असं म्हणतो आता रविराज. आणि झोपली असेल ना तर उठव तिला. तर मग आता अर्जुन म्हणतो, ती जागीच आहे, इथेच आहे, आम्ही लगेच येतो, असं म्हणतो आता अर्जुन. हो हो, असं म्हणतो आता रविराज. काय झालंय, असं म्हणते आता सायली. तर मग आता अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्याची तब्येत बिघडली, वाटलेच मला, असं म्हणते आता सायली. तुझं नाव घेते ती, असं म्हणतो आता अर्जुन. आपण लगेच निघूया, मी चावी घेऊन येतो, असं म्हणतो आता अर्जुन. देवी आई, प्रतिमा त्यानं सुखरूप ठेवा, असं म्हणते आता सायलीने पाया पडते देवाच्या. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया रिकामध्ये काय आहे ते. तर आता इथे सायली प्रतिमाच्या घरी जाते आणि आता सायली म्हणते प्रतिमाला, प्रतिमा आता मी इथे आले हा, तुम्ही अजिबात घाबरू नका, असं म्हणते सायली आता प्रतिमाला, हात धरून तिचा हातात हात. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. तर आता इथे एक्सपोचं दाखवलं आहे. तर मग आता मैपत असतो आणि तो म्हणतो की तो बारका सुभेदार काय येणार नाही आहे, त्यामुळे आपलं 100% काम झालंय, असं म्हणतो तो. तर आता इथे मैपत बालप मिला म्हणून आता जातो प्रतापकडे. तुम्हाला माझ्याशी बोलायचे नाही का? पण मी तुमचं स्वागत जोरदार करणार, असं म्हणतो मैपत. वेलकम एक्सपो, असं म्हणतो मैपत. थँक्स फॉर द वॉर्म वेलकम महिपत शिकरे, असं म्हणतो आता अर्जुन. आणि हातात हात देतो आता महिपतच्या. तुम्ही आमच्या आडव्या कितीही आला ना तरी आमचं काही वाकडं करू शकणार नाही, असं म्हणतो अर्जुन. तर मग आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.